डॉक्टर ने लिव इन में रहकर किया महिला का शोषण। बलात्कार के मामले में जमानत पर छूटा डॉक्टर तो पीड़िता ने दुबई में उठाया जानलेवा कदम। कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। लिव इन रिलेशनशिप में रहकर और फिर शारीरिक शोषण कर महिला को झांसा देकर शादी के वादे से मुकरने वाले एक डॉक्टर के खिलाफ रबाले एमआईडीसी पुलिस स्टेशन में बलात्कार का मामला दर्ज किया गया। पीड़िता 32 वर्षीय महिला है, नौकरी करती है और तलोजा में अपनी क्लिनिक चलाने वाले डॉक्टर नोमान इब्राहिम अत्तार से उसकी पहचान होती है। पहचान फिर करीबियत में बढ़ती है। दोनों एक दूसरे से प्यार के वादे करते हैं। इसी वादे के तहत कभी डॉक्टर के घर पर, कभी पीड़िता के घर पर इनका रहना शुरू होता है। लगभग पिछले 2-2.5 वर्षों से इनकी लिव इन रिलेशनशिप चल रही थी, लेकिन महिला हिंदू धर्म की है और डॉक्टर नोमान अत्तार मुस्लिम धर्म के। इसलिए डॉक्टर नोमान अत्तार शादी के लिए जल्द तैयार नहीं हो रहे थे। लगातार महिला को धार्मिक मतभेद और रुकावटों के चलते रुकने के लिए कह रहे थे, तो डॉक्टर नोमान अत्तार का आखिरकार भांडा फूटा, क्योंकि इस पीड़िता के अनुसार वही 2.5 वर्षों के लिव इन के संबंधों के दौरान डॉक्टर नोमान अत्तार ने पीड़िता का 2 से 3 बार जो है गर्भवती रहने पर गर्भपात भी करवाया, मगर डॉक्टर द्वारा जब शादी का झांसा देने के बावजूद शादी नहीं की जा रही थी। पहले से ही डॉक्टर नोमान अत्तार बताया जाता है पीड़िता के मुताबिक वो तलाकशुदा है, पहली पत्नी से उनका तलाक हो चुका है। तो डॉक्टर नोमान अत्तार ने फिर एक और शादी कर ली उसके ही क्लिनिक में काम करने के लिए आई अन्य एक मुस्लिम महिला से, जिससे आहत होकर के दुबई में काम करने गई इस 32 वर्षीय महिला ने इस पीड़िता ने एक खतरनाक कदम उठाया। फिलहाल डॉक्टर नोमान अत्तार जमानत पर बाहर है और पीड़िता को डर है कि वो अपने रसूख के चलते इस केस को भी जो है खत्म करवा देंगे और उसको इंसाफ नहीं मिलेगा। इसके चलते पीड़िता ने खुद अपना एक वीडियो भी बनाया है और अपनी पूरी बातें जो है इस वीडियो के माध्यम से रखी है। तो देखिए किस तरह से एक डॉक्टरी पेशे के आदमी ने एक महिला के साथ लिव इन में रहकर उसका शोषण किया और अंत में उसको धोखा दिया। नमस्कार, माझं नाव प्रियांका आहे। मी रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर नोमान अत्तार राहणारे चिपळूण धर्माणे ते मुस्लिम आहेत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांनी माझ्यासोबत लग्नाचं आमिष दाखवून गेले 2 ते 2.5 वर्ष ते माझ्यासोबत राहत होते। त्यानंतर मी दुबईला जॉबला गेलेले असताना 17 मे 2025 रोजी मी दुबईला गेले। त्यानंतर 24 मे रोजी त्यांनी त्यांच्याच क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका मुस्लिम महिलेशी, जिचं नाव अमरीन पिरजादे आहे, तिच्याशी त्यांनी लग्न केलं आणि मला फसवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या। गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी मला लग्नासाठी वारंवार मी जबरदस्ती केलेली असताना त्यांनी हेच सांगितलं की आपले धार्मिक मतभेद असल्यामुळे घरातले अग्री नाही करणार, मला थोडा वेळ दे, मला थोडा वेळ दे, असं करून त्यांनी 2 वर्ष वेळ मारून नेली। आणि मी डॉक्टर आहे, माझा विश्वास ठेव, मी प्रोफेशनल आहे, मी कुराणची शपथ घेऊन सांगतो मी तुझ्यासोबतच लॉयल आहे आणि मी तुझ्यासोबतच लग्न करेन, असं करून त्यांनी 2 वर्ष केलं। आम्ही 2 वर्ष पती पत्नीप्रमाणे एका घरात राहत होतो। त्याच्यानंतर त्यांनी चिपळूणला क्लिनिक ओपन केलं आणि चिपळूणला क्लिनिक ओपन केलेलं असताना सुद्धा ते दर वीकेंडला सॅटर्डे संडे ते इकडे येत होते आणि मी जसं दुबईला जॉबला गेले ह्यांनी इकडे दुसरं लग्न केलं आणि त्याच्यामुळे माझी खूप मोठी फसवणूक झालेली आहे। त्यांनी मला मेंटली, इमोशनली, फायनान्शियली सगळ्याच बाजूने यूज केलंय। गेल्या 2 ते 3 वर्षभरात माझ्यासोबत 2-3 वेळा त्यांनी जबरदस्ती गर्भपात करून घेतला, याच नावाखाली की आधीच तू प्रेग्नेंट आहे कळल्यानंतर घरचे अग्री नाही करणार, त्याच्यामुळे प्लीज कर असं करून त्यांनी माझ्याकडनं फोर्सफुली या सगळ्या गोष्टी करून घेतल्या। आणि मी आता फक्त न्यायाची मागणी करते, त्याला कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ही केस फास्ट ट्रॅकवर न्यावी अशी मी देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करते। सोबतच ते डॉक्टर आहेत, ह्या पैशाचा यूज करून ह्या केसवर ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचे काही राजकीय नेटवर्क आहे ते वापरून, राजकीय संबंध वापरून त्यांनी
माझ्यावर दबाव टाकण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मी मीडियासमोर आणि सगळ्यांसमोर विनंती करते की मला प्लीज सपोर्ट करा. त्यांचं क्लिनिक आणि त्यांचं जे मेडिकल लायसन्स आहे हे एक गुन्ह्याचं साधन आहे, ते वापरून ते सगळ्यांना फसवतात. त्याच्यामुळे त्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचं मेडिकल लायसन्स जे आहे किंवा त्यांचं जे क्लिनिक आहे त्याच्यावर स्थगिती आणण्यात यावी, माझी हीच विनंती आहे. आणि प्लीज प्लीज मला सपोर्ट करा. मला आता तुमच्या सपोर्टची सगळ्यांची खूप गरज आहे. थँक्यू.